नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपली पोलीस भरती PYQ सिरीज जे चालू आहे त्याचा जो आहे आज आपण पुढचा व्हिडिओ आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन जो आहे आज तुमच्या समोर हजर झालेला आहोत. बघा, इतिहासमध्ये मॅक्झिमम प्रश्न जे तुम्हाला समाज सुधारकाला पडताना दिसते आणि तोच टॉपिक आज जो आपण बघा जे काही प्रश्न आतापर्यंत समाज सुधारकांचे पोलीस भरतीला विचारण्यात आलेले आहे ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. यामध्ये बघा मी टोटल 3 व्हिडिओ शूट करणार आहोत. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 तिन्ही व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे. आज जो आपण पार्ट 1 याचा अपलोड करणार आहोत लक्षात ठेवायचं आणि यामध्ये जवळपास 25 ते 30 प्रश्नाला आपण डिकोडिंग डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. तर चला तर मित्रांनो, ज्यांनी कोणीही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळे डाऊट जे तुमचे या संबंधी क्लिअर होत जाणार. चला बघा, हा जो टॉपिक आहे ना याला तुम्हाला कंटिन्यू प्रश्न पडताना दिसते. हिस्ट्रीमध्ये तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न जे आहे तुम्हाला समाज सुधारकांवर पडताना दिसणार आहे. त्याचपैकी बघा वेगवेगळे प्रश्न आहेत, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून PYQ जो आहे तुम्हाला अत्यंत महत्वाचा राहणार आहे. बघा आता सर्वात पहिला जो प्रश्न आपल्याला बघा रे, मुंबई कारागृह पोलीस 2024 ला जो आहे हा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय बघा, खालीलपैकी समाज सुधारक आणि त्यांचे जन्मगाव यांची चुकीची जोडी ओळखा. आता हा डिटेल वाला प्रश्न वाटते की एवढा आपण पाठ करू शकणार तर माहित पाहिजे. बघा बेसिकच्या आधार तुम्हाला जाऊ शकता येते. बघा सर्वात पहिले आहे महात्मा फुले यांचा जन्म बघा कटगुण सातारा, बरोबर आहे. कटगुण साताराला 1827 ला लक्षात ठेवा महात्मा ज्योतिराव फुले जो आहे यांचा जन्म झालेला होता. पहिल्या नंबरला बरोबर आहे. शाहू महाराज यांचा जन्म बघा कागल कोल्हापूर, तर कागल कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराज जे आहे यांचा जन्म झालेला आहे. तो ऑलरेडी दोन्ही बघा, महात्मा फुले कटगुण सातारा, शाहू महाराज म्हटलं तर कागल कोल्हापूर. गोपाळ गणेश आगरकर कुडाळ हे चुकीचे आहे, लक्षात घ्या. गोपाळ गणेश आगरकर जे यांचा जन्म टेंबू कराड, लक्षात घ्या. ते टेंबू नावाचं ठिकाण आहे बघा रे कराडला, सातारा जिल्ह्यामध्ये. तर टेंबू कराड लक्षात ठेवा, या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे. याचा अर्थ बघा ऑप्शन नंबर 3 जे आपलं उत्तर राहायला पाहिजे, चुकीची जोडी त्यांनी विचारलेला आहे. यांचा होतं बघा दोंडो केशव कर्वे, जर म्हटलं तर शेरवली रत्नागिरी ते यांचा जन्म झालेला आहे. तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंबू कराडला झालेला आहे. हेच तुम्हाला बघा ऑप्शन नंबर 3 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. मुंबई कारागृह पोलीस 2024 चा प्रश्न आहे. पुढे गोपाळ गणेश आगरकरांबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा रे, सर्वात पहिले आहे जिवंतपणी प्रेत यात्रा पाहणारे. बघा जिवंतपणी प्रेत यात्रा पाहणारे जर कोणते व्यक्ती असेल तर लक्षात ठेवायचं आहे ते व्यक्ती म्हणजे आहे गोपाळ गणेश आगरकर. हे असे समाज सुधारक आहे ज्यांनी स्वतःची प्रेत यात्रा जिवंतपणीच पाहिलेली होती. दुसरी गोष्ट, यांचे एक वृत्तपत्र फेमस आहे रे सुधारक. बघा टिळकांसोबत यांचा वाद झाल्याच्या नंतर बघा सुधारक नावाचं वृत्तपत्र जे आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं होतं. ज्याची टॅगलाईन आहे इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. तर इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार नावाचं वृत्तपत्र लक्षात ठेवा. टॅगलाईन असलेलं वृत्तपत्र म्हणजे सुधारक. तर सुधारक नावाचं वृत्तपत्र सुद्धा आगरकरांनी सुरू केलेलं आहे. तर गोपाळ गणेश आगरकर लक्षात ठेवा यांचा जन्म झाला आहे टेंबू कराड. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे तुमचं उत्तर राहू शकते. मुंबई कारागृहाचा प्रश्न होता, क्लिअर करा. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा, हा बघा रे, हा सुद्धा यवतमाळ सालक 2024 ला प्रश्न आलेला आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली. आता कधी पण असा जर प्रश्न तुम्हाला विचारला ना कितवी जयंती, एक तर लक्षात आहे 100, 125, 150 अशाच प्रकारचा जो आहे कंप्लीट आकडा तुम्हाला राहणार आहे. इथे बघून घ्यायचा कंप्लीट आकडा कोणता आहे, 201, 202 हे नाही 200 राहणार आहे. बघा अशा प्रश्नामध्ये तुम्हाला एक जो आहे 100, 150, 200, 250, 300 अशाच प्रकारचा आकडा तुमचं जे याचं उत्तर राहू शकते. तिथे बघा स्वामी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती जी आहे ती साजरी करण्यात आलेली आहे. 2023 मध्ये 200वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आता स्वामी दयानंद सरस्वती जर गेलो लक्षात ठेवा रे, यांचा एक समाज फेमस आहे, लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे कोणता, आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा 1875 ला मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. आता हे तिन्ही प्रश्न विचारते. आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती. कोणत्या वर्षी केली तर 1875 मुंबईला लक्षात ठेवा मित्रांनो या समाजाची स्थापना केलेली आहे. पण या समाजाचं कार्य मुंबईमध्ये किंवा दक्षिण भारतात तेवढं न राहता उत्तर भारतात लाहोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या समाजानं कार्य केलं आहे. तो समाज म्हणजे कोणता, आर्य समाज. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 1875 मुंबईला केली आहे. पुढे
यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे रे सत्यार्थ प्रकाश, लक्षात ठेवायचा आहे. सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ सुद्धा स्वामी दयानंद सरस्वती यांनी जो आहे तो लिहिलेला ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश. आणि यांनीच नारा दिला वेदांकडे चला. बघा, बॅक टू द वेदास. तर बॅक टू द वेदास नावाचा जो नारा देणारी व्यक्ती जरी म्हटलं तर स्वामी दयानंद सरस्वती, लक्षात ठेवायचा आहे. बघा, स्वामी दयानंद सरस्वतीचा समाज जर म्हटलं तर आर्य समाज 1875 मुंबईला स्थापन केलेला आहे. यांचा एक ग्रंथ होता रे सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे. आणि यांनीच नारा दिला वेदांकडे चला. बॅक टू द वेदात जो नारा देणारा लक्षात ठेवायची व्यक्ती जर कोण आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनीच बघा हा नारा दिलेला आहे. आणि यांची 200वी जयंती 2023 ला साजरी करण्यात आली. यवतमाळ चालक 2024 चा प्रश्न आहे, महत्वाचा आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, तिसरा प्रश्न बघा. हा बघा रे, कोल्हापूर पोलीसला तर आला पण 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? आता छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक, यांची जयंती बघा 26 जूनला राहते. आणि 26 जून दरवर्षी लक्षात ठेवायला आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून जो आहे दरवर्षी आपण साजरा करतो. लक्षात ठेवा, सामाजिक न्याय दिवस. तारीख जर म्हटलं तुम्हाला 26 जून. छत्रपती लक्षात ठेवायचा, राजश्री शाहू महाराज जे यांचे जन्मदिवस म्हणजे 26 जून हा महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून जो आहे तो साजरा केला जाते. सामाजिक न्याय दिवस 26 जून. तर 26 जून लक्षात ठेवायचा आहे हा सामाजिक न्याय दिवस. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जी आहे ती राहणार आहे. तर 5 पेक्षा अधिक वेळा आला, महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट सुद्धा राहणार. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा रे, तिसऱ्या प्रश्नाकडे चला. नेक्स्ट प्रश्न चौथा. हा बघा, हा प्रश्न कोल्हापूरला तर आला, आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे. 20 पेक्षा अधिक वेळा. ती इम्पॉर्टन्स आहे. काय म्हणते प्रश्न बघा. सर्वात पहिले विचारलाय, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केलेली आहे? डिप्रेस क्लास मिशन. खूप वेळा हा प्रश्न येते आणि इम्पॉर्टन्ट सुद्धा प्रश्न ना, का डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे? बघा, यांचं नाव आहे वी रा शिंदे. महत्वाचे आहे, थोर समाज सुधारक बघा रे, वी रा शिंदे यांनी 1906 ला डिप्रेस क्लास मिशन नावाची संघटना जी आहे ती स्थापन केलेली आहे. डिप्रेस क्लास मिशन स्थापन करणारे वी रा शिंदे. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे लक्षात ठेवा, यांची संघटना राहणार आहे. पुढे बाबासाहेबांची कोणती संघटना आहे लक्षात ठेवा रे? बाबासाहेबांच्या सुद्धा काही महत्वाच्या संघटनापैकी एक जर म्हटलं तर बघा, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आहे बाबासाहेबांनी. दादाबाईच्या 2 संघटना होत्या बघा. पहिल्या नंबरला लंडन इंडिया सोसायटी, सर्वात पहिल्या नंबरला. आणि दुसरी आहे रे ईस्ट इंडिया असोसिएशन. बघा, 2 संघटना ज्या आहेत त्या बाबासाहेबांच्या आलेल्या, आपल्या दादाबाई नौरोजी यांच्या आलेल्या आहे. पहिल्या नंबरला लंडन इंडिया सोसायटी आणि दुसरी आहे रे ईस्ट इंडिया असोसिएशन. दोन्ही संघटना कोणाच्या आहे? दादाबाई नौरोजी. पंडिता रमाबाईचा एक समाज आहे रे आर्य महिला समाज. बघा, पंडिता रमाबाई जे यांनी स्थापन केलेला समाज जर म्हटलं तर आर्य महिला समाजाची स्थापना करणाऱ्या पंडिता रमाबाई, आर्य महिला समाज. दादाबाई नौरोजीच्या 2 आहे रे लंडन इंडिया सोसायटी आणि ईस्ट इंडिया असोसिएशन, दादाबाई नौरोजी. आणि इथे बघा, डिप्रेस क्लास मिशन यांची स्थापना करणारे व्यक्ती कोण? तो वी रा शिंदे जे यांनीच लक्षात ठेवा डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केलेली आहे. ते व्यक्ती होते वी रा शिंदे 1906. ऑप्शन क्रमांक 3 जे आपलं उत्तर राहणार आहे. महत्वाचा आहे, 20 पेक्षा अधिक वेळा जो आहे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, चौथा. हा प्रश्न बघा तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आहे? आता मूकनायक जे आहे प्रश्न बघून घ्यायचे. 9 मार्गाला आला, 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. बघा, मूकनायक सुरू केलेलं वर्ष आहे रे 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र जे आहे सुरू केलेलं आहे. बाबासाहेबांचे टोटल लक्षात ठेवा 5 वृत्तपत्र फेमस आहे. सांगतो तुम्हाला कोणते कोणते लक्षात घ्या. बघा, 5 वृत्तपत्र जे आहेत ते बाबासाहेबांचे फेमस राहिलेले आहेत. त्या 5 मध्ये कोणते कोणते सांगतो. सर्वात पहिल्या नंबरला जर म्हटलं तर मूकनायक. दुसरं जर म्हटलं तुम्हाला बघा बहिष्कृत भारत. पहिलं जर म्हटलं तर मूकनायक, त्यानंतर आहे बहिष्कृत भारत. नंबर 3 आहे समता. नंबर 4 मध्ये जर म्हटलं तुम्हाला जनता. आणि नंबर 5 आहे रे प्रबुद्ध भारत. लक्षात ठेवायचं आहे, प्रबुद्ध भारत जे आहे नंबर 5व्या क्रमांकाचं राहणार आहे. टोटल 5 वृत्तपत्र बाबासाहेबांचे राहिलेले आहेत.
मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत. बघा सर्वात पहिले मुकनायक, त्यानंतर बहिष्कृत भारत, त्यानंतर आहे समता, त्यानंतर जनता आणि टोटल 5व्या नंबरचा आहे प्रबुद्ध भारत. तर 5 वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले चालू केलेले आहेत. लक्षात ठेवा, मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत. कधी कधी काय होते का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणतं वृत्तपत्र चालू केलं नाही, तशा प्रश्न विचारते. त्यामुळे बघा 5 वृत्तपत्र माहित असणं आपल्याला आवश्यक राहणार आहे. तर पहिलं मुकनायक, त्यानंतर बहिष्कृत भारत, त्यानंतर आहे समता, त्यानंतर जनता आणि 5वं आहे रे प्रबुद्ध भारत. आणि मुकनायकची सुरुवात बाबासाहेबांनी 1920 या वर्षी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे या प्रश्नाचं उत्तर राहते 1920 मुकनायकची सुरुवात. तर 5 पेक्षा अधिक वेळा येऊन गेला, महत्वाचं आहे. नेक्स्ट बघा, पुढे जाऊ. हा बघा रे, मुंबई लोहमार्गाला तर आलाच, त्याचपेक्षा बघा 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, कमवा व शिका या योजनेचे जनक कोण? तर कमवा आणि शिका जी योजना कोणत्या व्यक्तींनी सुरू केली आहे किंवा कोणत्या समाज सुधारकांनी याला सुरू केलेली आहे, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर नाही. तर लक्षात घ्यायचे बघा, ऑप्शन नंबर 4 जे आहे रे कर्मवीर भाऊराव पाटील आहे. यांनीच बघा कमवा आणि शिका नावाची योजना जी आहे सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील. पुढे बघा, यांची जे काय रे रयत शिक्षण संस्था. रयत शिक्षण संस्था जरी म्हटलं तरी लक्षात ठेवा कर्मवीर भाऊराव पाटलांचीच आलेली आहे रयत शिक्षण संस्था. आणि हेच बघा यांनीच ही योजना सुरू केली. कमवा आणि शिका या योजनेचे जनक जर म्हटलं तर कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका या योजनेचे जनक राहणार आहे. पुढे महात्मा फुले यांचा एक समाज फेमस आहे, लक्षात ठेवायचा आहे, तो आहे रे सत्यशोधक समाज. तर महात्मा ज्योतिराव फुले लक्षात ठेवा यांनी 1873 ला 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. महर्षी धोंडो कर्वे यांनी लक्षात ठेवायचं बघा SNDT बघा महिला विद्यापीठ. भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ 1916 ला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 ला जे आहे सुरू केलेलं आहे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेलं पहिलं महिला विद्यापीठ. सत्यशोधक समाज जर म्हटलं तर महात्मा फुले 1873 ला स्थापन केलेला समाज जर म्हटलं तर सत्यशोधक समाज. आणि बघा कमवा आणि शिका या योजनेचे जनक जर म्हटलं कोणते व्यक्ती आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील. हेच लक्षात ठेवा कमवा आणि शिका या योजनेचे जनक राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 रयत शिक्षण संस्था आणि कमवा आणि शिका योजनेचे जनक जर म्हटलं तर कर्मवीर भाऊराव पाटील. पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्न बघा आता. हा बघा रे, धाराशिव पोलीस 2024 ला आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला बघा. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? आता इथे थोडस आहे ना कन्फ्युजन वाढते. बाकी सगळे सदन जर तुम्हाला विचारले तर पंडिता रमाबाईच राहणार आहे. अपवाद त्याला एकच सदन आहे रे सेवा सदन. तर सेवा सदनची स्थापना 1908 ला ज्या व्यक्तींनी केली आहे त्या व्यक्ती आहे बघा रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी लक्षात ठेवायचं आहे सेवा सदन या संघटनेची स्थापना केली आहे. इथे कन्फ्युज व्हायचं नाही. बघा जर सेवा सदन कोणाचं आहे तर ते आहे रे रमाबाई रानडे. रमाबाई रानडे जे आहे यांचं राहिलेलं आहे सेवा सदन. त्याच्यानंतर बघा एक आहे शारदा सदन, त्याच्यानंतर एक राहिलाय मुक्ती सदन, त्याच्यानंतर पुन्हा बघा सदानंद सदन. हे उरलेले जेवढे पण सदन राहतात ते स्थापन करणारे आहे पंडिता रमाबाई. बघा बाकी सगळे सदन ज्यांनी स्थापन केले ते आहे पंडिता रमाबाई. अपवाद मध्ये एकच सदन आहे रे सेवा सदन IMP आहे. 1908 ला सेवा सदन स्थापन करणाऱ्या होत्या रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केलेली आहे. बाकी बघा पंडित रमाबाई यांनी शारदा सदन, मुक्ती सदन, सदानंद सदन सगळे सदन बघा पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेले आहे. न्यायमूर्ती रानडे यांची बघा फेमस सभा आहे रे डेक्कन सभा. डेक्कन सभेची स्थापना करणारे जर म्हटलं तर न्यायमूर्ती रानडे. गोपाळकृष्ण गोखले यांचा समाज आहे रे भारत सेवक समाज. व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणून सुद्धा याला ओळखले जाते. भारत सेवक समाजाची स्थापना करणारे गोपाळकृष्ण गोखले. न्यायमूर्ती रानडे यांनी बघा डेक्कन सभाची स्थापना करणारे न्यायमूर्ती रानडे. आणि सोशल सर्व्हिस लीग जर म्हटलं लक्षात ठेवा नाम जोशी यांची आहे बघा सोशल सर्व्हिस लीग. तर सोशल सर्व्हिस लीग जी आहे रे याची स्थापना करणारे म्हटलं तर SM जोशी. नाम जोशी म्हणतो लक्षात ठेवा. सोशल सर्व्हिस लीग जी याची स्थापना करणारे नाम जोशी.
गोपाळकृष्ण गोखलेंचा भारत सेवक समाज आणि न्यायमूर्ती रानडे यांचं बघा डेक्कन सभा जे आहे ते राहणार आहे. सेवा सदन रमाबाई रानडे. उरलेले सगळे सदन जर कोणते विचारले तर पंडिता रमाबाई सोबतच आपल्याला पुढे जाऊन जायचं आहे. धाराशिव पोलीसला प्रश्न होता, सेवा सदनची स्थापना कोण केली? पंडिता रमाबाई. क्लिअर आहे? चला पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा बघा रे, पुणे लोहमार्ग चालक 2024 चा जो आहे प्रश्न आलेला आहे बघा. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केली? शाहू मिलची स्थापना 1906. हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स डिटेल स्वरूपाचा प्रश्न ते शाहू महाराजांच्या जीवनावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी शाहू मिलची स्थापना 1906 ला कोल्हापूर येथे शाहू मिलची स्थापना केलेली आहे. गुळाची बाजारपेठ सुद्धा सुरू केली होती शाहू महाराजांनी, तिथे लक्षात ठेवा. आणि शाहू महाराजांचा जन्मदिवस राहते 26 जून, जो बघा रे सामाजिक न्याय दिवस. तर 26 जून लक्षात ठेवायचं आपल्याला, सामाजिक न्याय दिवस म्हणून जे आहे दरवर्षी महाराष्ट्रात साजरा केला जाते. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस जर म्हटलं 26 जून सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करतात. आणि लक्षात ठेवा, शाहू मिलची स्थापना 1906 ला शाहू महाराजांनी कोल्हापूर मध्ये केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर आहे पुणे लोहमार्गाचा हा प्रश्न होता. पुढे बघा, हा बघा रे, जालना चालक 2024 चा वन लाइनर प्रश्न आलेला आहे. एकच वेळा विचारला, महत्वाचा बघा. दक्षिणेत वीरशैव लिंगायत संप्रदाय. बघा, दक्षिणेमध्ये वीरशैव लिंगायत संप्रदाय याची स्थापना कोणी केली? तर स्थापना कोणी केली म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लिंगायत संप्रदायाची स्थापना ज्या व्यक्तींनी केली आहे त्यांचं नाव आहे रे महात्मा बसवेश्वर. ऑप्शन क्रमांक 3. तर दक्षिण भारतामध्ये बघा लिंगायत जो संप्रदाय आहे, तर लक्षात ठेवा वीरशैव लिंगायत संप्रदायाची स्थापना करणारी व्यक्ती आहे महात्मा बसवेश्वर यांनीच बघा याची स्थापना केलेली आहे. तर जालना चालक 2024 चा प्रश्न होता ऑनलाईनर, थोडासा आउट ऑफ द बॉक्स पैकी एक तुम्हाला प्रश्न दिसते. पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्न बघा आता. हा ना, जालना चालक 2024 चा जो आहे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, लक्षात घ्या रे, पहिला सत्याग्रह कुठे केला? लक्षात ठेवा, पहिला सत्याग्रह बघा ऑप्शन क्रमांक 2 चौदार तळ्याचा सत्याग्रह जो आहे तो महाड जिल्हा विचारला तर रायगड. लक्षात घ्या, रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह 1927 ला बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनातला पहिला सत्याग्रह केलेला आहे. 1927 रायगड चौदार तळ्याचा सत्याग्रह जो आहे तो करण्यात आलेला आहे. बघा, चौदार तळ्याचा सत्याग्रह जो आहे पाण्यासाठी जो सत्याग्रह झाला म्हणतो आपण, लक्षात ठेवायचा आहे. आणि तो सत्याग्रह फक्त पाण्यासाठी झालेला नाही, ती एक लढाई आहे, अधिकाराची लढाई होती. एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जो मिळाला पाहिजे त्याची ती लढाई होती, लक्षात ठेवायचं आहे. आणि 1927 ला चौदार तळ्याचा सत्याग्रह महाड रायगड येथे लक्षात ठेवा बाबासाहेबांनी घडून आणलेला आहे. तर बाबासाहेबांची मी तुम्हाला वृत्तपत्र सुद्धा पाठीमागचे जे सांगितले आहे, लक्षात ठेवा 5 वृत्तपत्र बाबासाहेबांचे राहणार आहे. पहिला, सर्वात पहिले जर म्हटलं तर मुकनायक. दुसरं लक्षात ठेवा रे बहिष्कृत भारत. तिसरा आहे समता. चौथा आहे जनता. आणि 5वं जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा प्रबुद्ध भारत. 5 वृत्तपत्र महत्वाचे राहते. मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत. बघा, पहिला आहे मुकनायक, त्यानंतर बहिष्कृत भारत, त्यानंतर समता, त्यानंतर जनता आणि 5वा प्रबुद्ध भारत. असे टोटल 5 वृत्तपत्र आहे. आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी बघा 1927 ला रायगड येथे केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे 10चं उत्तर राहणार आहे. पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा रे, 5 पेक्षा अधिक वेळा पुणे SRPF 2024 ला 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा हा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. बघा रे, महर्षी कर्वे यांनी बघा येथील विधवेशी विवाह केला होता. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पूर्ण जीवन आपलं बघा स्त्रियांच्या सुधारणेसाठी वाहून घेतलेलं आहे. स्त्री शिक्षणासाठी सुद्धा त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, लक्षात ठेवा. आणि यांनी बघा रे शारदा सदन येथील बघा ज्या महिला होत्या त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. शारदा सदन मधल्या ज्या महिला होत्या या महिलेशी विधवा विवाह केलेला होता. ऑप्शन क्रमांक 1 बघा शारदा सदन. शारदा सदन कोणाचा आहे? तर पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांचं सदन राहिलेलं जे आहे ते आहे शारदा सदन. सेवा सदन लक्षात ठेवा रे रमाबाई रानडे. तर रमाबाई रानडे यांचं सदन जर म्हटलं तर सेवा सदन, लक्षात ठेवा रमाबाई रानडे. मुक्ती सदन पंडिता रमाबाई. आणि बालिकाश्रम म्हटलं तर लक्षात ठेवा महर्षी धोंडो
केशव कर्वे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा बालिकाश्रमची स्थापना केलेली आहे. ते व्यक्ती होते महर्षी धोंडो केशव कर्वे. बालिकाश्रम, सेवा सदन रमाबाई रानडे, शारदा सदन पंडिता रमाबाई आणि शारदा सदनच्याच एक महिला होत्या विधवा महिला, त्यांच्याशी विवाह केलेला होता. ते व्यक्ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा. ज्यांनी बघा रे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एक पहिले महिला विद्यापीठ, पहिले महिला विद्यापीठ, लक्षात ठेवा. पहिलं महिला विद्यापीठ जे SNDT मुंबईला 1916 यांनी सुरू केलेलं आहे. आणि हे बघा यांना जे आहे लक्षात ठेवायला भारतरत्न पुरस्कार मिळवणारे, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन, लक्षात ठेवा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन किंवा सर्वात वयस्कर जरी म्हटलं तरी आहे रे महर्षी धोंडो केशव कर्वे. यांना वयाच्या 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला होता. वयाच्या 100व्या वर्षी. आणि पहिलं महिला विद्यापीठ स्थापन करणारे व्यक्ती जरी म्हटलं तर लक्षात ठेवा महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्यांनी शारदा सदन मधल्या एका विधवा महिलेशी विवाह केलेल्या होत्या. आनंदीबाई किंवा गुदुबाई त्यांचं नाव राहते. क्लिअर आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा बघा पुणे SRPF 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा रे स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना या थोर राष्ट्रभक्तांनी केली आहे. बघा इथे फर्ग्युसन कॉलेज जे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या व्यक्तीने स्थापन केला म्हणून प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुणे SRPF चा प्रश्न आहे. पहिले व्यक्ती वामन शिवराम आपटे, बरोबर आहे. गोपाळ गणेश आगरकर हे सुद्धा व्यक्ती होते. लोकमान्य टिळक हे सुद्धा राहिलेले आहे. याचा अर्थ वरील पैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4. बघा अतिशय प्रतिष्ठित कॉलेज पैकी एक कॉलेज जर म्हटलं तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आहे. या कॉलेजला नंबर लागणे म्हणजे पण खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर फर्ग्युसन कॉलेज याची स्थापना करताना या तिन्ही व्यक्तींचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. वामन शिवराम आपटे, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक. गोपाळ गणेश आगरकरांचं वृत्तपत्र मी तुम्हाला सांगितलं होतं सुधारक. टॅगलाईन आहे याची इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. गोपाळ गणेश आगरकरांचं राहिलाय सुधारक. लोकमान्य टिळक यांचे 2 वृत्तपत्र होते रे. बघा पहिला आहे मराठा आणि दुसरा आहे केसरी. मराठाची भाषा जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा इंग्रजी भाषेमध्ये प्रसिद्ध होतं तो मराठा. आणि केसरी जर म्हटलं तर मराठी भाषेमध्ये लक्षात ठेवा केसरी नावाचं वृत्तपत्र प्रकाशित होत होतं. तर मराठा आणि केसरी. लोकमान्य टिळक. सुधारक आहे आगरकर. टॅगलाईन इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. आणि जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे व्यक्ती जरी म्हटलं लक्षात ठेवा तर गोपाळ गणेश आगरकर यांनी जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे व्यक्ती राहिलेले आहे. गोपाळ गणेश आगरकर. तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील पैकी सर्व जे आहे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करणारी व्यक्ती राहणार आहे. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. हा तर सिंपल आहे सगळ्यांनाच येते. चंद्रपूर SRPF ला 20 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. अतिशय सिंपल प्रश्नापैकी एक लक्षात ठेवायचा आहे. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. त्याचा सिंपल प्रश्न आहे. सावित्रीबाई फुले यांचं उत्तर येते. अख्ख्या महाराष्ट्राला हा प्रश्न येणार यात काही नो डाऊट आहे. सिंपल प्रश्न राहते. बघा पहिल्या महिला स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका कोण होत्या तर सावित्रीबाई फुले. मित्रांनो लक्षात ठेवा पहिल्या महिला स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका राहिलेल्या आहेत. रमाबाई रानडेचं आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. बघा सेवा सदन रमाबाई रानडे. पंडिता रमाबाईचा एकता समाज बघा आर्य महिला समाज. त्याच्यानंतर बघा शारदा सदन आहे, मुक्ती सदन आहे, सदानंद सदन. सगळे सदन कोणाचे आहे पंडिता रमाबाई. आणि सरोजिनी नायडू लक्षात ठेवा 1925च्या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या काँग्रेसच्या कानपूर. तर भारताच्या पहिल्या महिला अध्यक्ष जर म्हटलं भारताच्या भारतीय व्यक्तीमध्ये सरोजिनी नायडू. महिलांमध्ये 1925 कानपूर अधिवेशनाच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आलेल्या आहे सरोजिनी नायडू. पंडित रमाबाई आर्य महिला समाज. रमाबाई रानडे सेवा सदन. आणि सावित्रीबाई फुले बघा भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका जर म्हटलं तर सावित्रीबाई फुले राहणार आहे. ज्यांचं जन्मतारीख लक्षात ठेवा सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म जो आहे तो झालेला होता. म्हणून 3 जानेवारी हा दिवस बघा महाराष्ट्रात राज्य बालिका दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. तर लक्षात ठेवायचं आहे 3 जानेवारी 1831 ला जन्म झाला सावित्रीबाई फुले. आणि हा दिवस मी आता सांगितला आहे राज्य बालिका दिवस. तर हा दिवस लक्षात ठेवा मित्रांनो राज्य बालिका दिवस म्हणून जो आपण साजरा करणार आहोत 3 जानेवारी. तर सिंपल प्रश्न आहे. असे प्रश्न तर चुकता कामा नाही.
हे प्रश्न सगळ्यांनाच येतात, लक्षात ठेवायचा आहे. चला पुढे जाऊ. मुंबई लोहमार्ग आणि 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे आतापर्यंत हा प्रश्न येऊन गेला. प्रश्न बघा, मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? पाणिनी, लक्षात घ्या रे. मराठी व्याकरणाचे पाणी ज्या व्यक्तींना म्हणून ओळखलं जाते ते व्यक्ती आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनाच मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखलं जाणार आहे. तर मराठी व्याकरण जे आहे याचे पाणिनी जर तुम्हाला विचारलं कोणत्या व्यक्तीला ओळखलं जाते तर मराठी व्याकरणाचे पाणिनी लक्षात ठेवा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनाच आपण मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखतो. आता दादोबा पांडुरंग तरखडकर लक्षात ठेवायचा, यांनी ज्या वेगवेगळ्या महत्वाच्या भूमिका सुद्धा बजावण्यात आलेल्या आहेत. दादोबा पांडुरंग तरखडकर लक्षात ठेवा उपजिल्हाधिकारी म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं आहे. लक्षात घ्या, तर हे महत्वाचे व्यक्ती आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. ऑप्शन क्रमांक 4 मराठी व्याकरणाचे पाणिनी. आता हा प्रश्न तुम्हाला समाज सुधारक म्हणून सुद्धा विचारला जाऊ शकते किंवा मराठी व्याकरणाच्या उद्देशाने सुद्धा प्रश्न विचारतात. जसं मराठी व्याकरणाचे पाणिनी कोण आहे, शिवाजी कोण आहे, मराठी भाषेची पहिली कादंबरी कोणती. म्हणून बघा, तो जो मराठी व्याकरणाचा बेसिक डाटा जो तुम्हाला राहते तो चांगल्या पद्धतीनं अंडरस्टँड करायचा आहे. काही महत्वाचे फेमस पुस्तकं आहे तर ते सुद्धा अंडरस्टँड करून ठेवा, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. क्लिअर आहे? चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, हा बघा, मुंबई लोहमार्ग आणि 10 पेक्षा अधिक वेळा हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न बघा, SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा रे 1916 ला SNDT या महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. बघा, भारताचे पहिले महिला विद्यापीठ लक्षात ठेवायचं आहे. भारतातलं पहिलं जो महिला विद्यापीठ ज्या व्यक्तीने स्थापन केलं आहे ते व्यक्ती महर्षी धोंडो केशव कर्वे 1916 ला यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे गोपाळ गणेश आगरकर आत्ताशेतलं सुधारक नावाचं वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांचं राहणार आहे. ते वृत्तपत्र आहे रे सुधारक. टॅगलाईन ऑलरेडी सांगितली आहे, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. बाबासाहेबांचे वृत्तपत्र ऑलरेडी बोललेलं आहे. 5 वृत्तपत्र बाबासाहेबांचे प्रसिद्ध आहे. मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत. टोटल किती म्हटलं तर 5. आणि पंडिता रमाबाई यांचा समाज मी एक फेमस समाज सांगितलाय तो आहे रे आर्य महिला समाज. पंडिता रमाबाई. दुसरा आहे शारदा सदन. शारदा सदनची स्थापना करणारे म्हटलं तरी पंडिता रमाबाई. मुक्ती सदन आहे, शारदा सदन, सदानंद सदन, या सगळ्याची स्थापना सुद्धा पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. तर आपलं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 SNDT जे आहे ते विद्यापीठ कोणी स्थापन केलं तर महर्षी धोंडो केशव कर्वे. यांना भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन, सर्वात वयस्कर म्हटलं तरी महर्षी धोंडो केशव कर्वेच राहणार आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि 1916 ला भारताचं पहिलं महिला विद्यापीठ यांनी लक्षात ठेवा स्थापन केलेलं आहे. SNDT श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ जे आहे त्याचं नाव राहणार आहे. आणि जपान विद्यापीठाच्या धर्तीवर लक्षात ठेवा हे जे विद्यापीठ यांनी भारतामध्ये स्थापन केलेलं होतं. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई लोहमार्गाचा प्रश्न आहे, 10 पेक्षा अधिक वेळा सुद्धा विचारण्यात आलेला आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, हा बघा रे मुंबई लोहमार्ग पोलीस 2024 ला प्रश्न विचारला आहे, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? लक्षात ठेवायचा ग्रंथ कोणता लिहिलाय तो आहे रे सार्वजनिक सत्यधर्म. IMP आहे. सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लक्षात ठेवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. हा एकच आहे का? नाही. बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी असंख्य ग्रंथ लिहिले आहेत त्यापैकी एक जो आहे शेवटचा ग्रंथ लक्षात ठेवा. त्यांच्या जीवनातला शेवटचा ग्रंथ जर विचारला, शेवटचा ग्रंथ, तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातला शेवटचा ग्रंथ जर म्हटलं तर सार्वजनिक सत्यधर्म. आणि यांच्या मृत्यूनंतर हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा 1891 ला हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित होणारा सार्वजनिक सत्यधर्म आहे. आता इथे बघा महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला माहित पाहिजे. तर बघा रे 1827 ला यांचा जन्म झालेला होता. आणि मृत्यू जर म्हटलं लक्षात ठेवा तर मृत्यू 1890 ला जो आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू झालेला आहे. जन्म 1827, मृत्यू आहे 1890. आणि यांनी स्थापन केलेला समाज जर म्हटलं तर लक्षात ठेवा सत्यशोधक समाज. बघा सत्यशोधक समाज जे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघा रे 24 सप्टेंबर 1873 ला लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे केलेली आहे. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. जन्म
1827, मृत्यू आहे 1890 आणि शेवटचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित होणारा जो आहे तो आहे रे, तो लक्षात ठेवा, सार्वजनिक सत्यधर्म राहणार आहे. आता पहिला ग्रंथ बघा, सत्यार्थ प्रकाश कोण लिहिला, हा लिहिला आहे रे बघा स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती नावाची व्यक्ती जे लक्षात ठेवा, यांनी बघा सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि ॲनहिलिएशन ऑफ कास्ट, तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात ठेवा मित्रांनो, ॲनहिलिएशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सार्वजनिक सत्यधर्म जर म्हटलं तर महात्मा ज्योतिराव फुले. आणि सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ जर म्हटलं तर बघा रे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आता सत्यार्थ प्रकाश म्हटलं तर सार्वजनिक स्वामी दयानंद सरस्वती. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघा सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ जो आहे तो महात्मा ज्योतिराव फुले. जन्म 1827, मृत्यू आहे 1890 आणि सत्यशोधक समाज यांनी स्थापन केला होता 24 सप्टेंबर 1873 ला. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, हा बघा रे, मी ऑलरेडी चार बोललेला, मुंबई लोहमार्ग आणि 10 पेक्षा अधिक वेळा प्रश्न आतापर्यंत येऊन गेलेला आहे. जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण, तो ऑलरेडी बोललेला आहे, गोपाळ गणेश आगरकर. लक्ष द्या इकडे बघा, गोपाळ गणेश आगरकर हे अशी व्यक्ती आहे ज्यांनी आपली जिवंतपणी प्रेत यात्रा पाहणारे समाज सुधारक जर म्हटलं तर गोपाळ गणेश आगरकर राहिलेले आहे. लक्षात घ्या रे, गोपाळ गणेश आगरकर यांचं वृत्तपत्र मी ऑलरेडी बोललो आहे, ते आहे सुधारक. टॅगलाईन जर म्हटलं यांची बघा, इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार, या टॅगलाईनने वृत्तपत्र चालवायचं सुधारक नावाचं वृत्तपत्र जे आहे गोपाळ गणेश आगरकर यांचं राहिलेलं आहे. तर गोपाळ गणेश आगरकर हेच व्यक्ती आहे ज्यांनी आपली बघा जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातले समाज सुधारक कोण, तर गोपाळ गणेश आगरकर. लक्षात ठेवा, जिवंतपणी प्रेत यात्रा पाहणारे समाज सुधारक राहणार आहे. लोकहितवादी कोणाला म्हणते बघा, गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी म्हणून बघा गोपाळ हरी देशमुख यांना जे ओळखला ते लोकहितवादी. लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्रावर मी बोललो आहे, 2 वृत्तपत्र यांचे होते, केसरी व मराठा. दोन्ही वृत्तपत्र लोकमान्य टिळकांचे राहिलेले आहे. आणि महात्मा फुले यांचा एक समाज सुद्धा सांगितलं होतं मी तुम्हाला ऑलरेडी बघा, सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक समाजाची स्थापना बघा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे 24 सप्टेंबर 1873 ला. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली होती. तर जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारी व्यक्ती जर म्हटलं लक्षात ठेवा रे, तर गोपाळ गणेश आगरकर हेच व्यक्ती आहे ज्यांनी जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारी आहे. पुढे मुंबई लोहमार्ग पोलीस 2024 चा जो आहे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा रे, सर्व साक्षी जगतपती त्याचं नकोची मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. तर सर्व साक्षी जगपती त्याला नकोची मध्यस्थी सत्यशोधक समाज. बघा सत्यशोधक समाज जो आहे मित्रांनो लक्षात ठेवा याच हे ब्रीदवाक्य राहणार आहे. आणि ऑलरेडी सांगितलं बघा 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघा या समाजाची स्थापना केली होती. आणि या समाजाचं ब्रीदवाक्य आहे सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. म्हणजे बघा देव किंवा जो कोणी आपला निर्माता आहे तो आपल्याला जेव्हा निर्माण करते म्हणजे त्याला मीडिएटरची कोणती गरज राहत नाही. आणि सत्यशोधक समाज म्हणजे सत्याचा शोध घेणारा समाज जर म्हटलं तर सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेला आहे. 24 सप्टेंबर 1873 ला या समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि लक्षात ठेवा याच ब्रीदवाक्य आहे रे सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. पुढे प्रार्थना समाज तर माहिती तुम्हाला 1867 ला प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे आत्माराम तरखडकर. लक्षात ठेवा आत्माराम तरखडकर जे राहणार आहे यांनी लक्षात ठेवायचं आहे या समाजाची स्थापना केलेली आहे तो म्हणजे कोणता रे प्रार्थना समाज. पुढे डिप्रेस क्लास मिशन 1906 ला डिप्रेस क्लास मिशन स्थापन केलं आहे वीरा शिंदे. लक्षात ठेवा तर वीरा शिंदे यांनी स्थापन केलेलं मिशन जर म्हटलं तर डिप्रेस क्लास मिशन. आणि बहिष्कृत हितकारणी सभा लक्षात ठेवायचं आहे बहिष्कृत हितकारणी सभा जी याची स्थापना कोणी केलेली आहे तर बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना करणारे बघा 1924 मुंबईला स्थापन केलेली आहे रे बहिष्कृत हितकारणी सभा. लक्षात ठेवायचं आहे स्थापन करणारे जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 मुंबईला केलेली आहे. डिप्रेस क्लास मिशन वीरा शिंदे 1906.
सत्यशोधक समाज जर म्हटलं तर 24 सप्टेंबर 1873 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि प्रार्थना समाज 1867 आत्माराम तर्खडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. महत्वाचं लक्षात ठेवा, चारही जे इम्पॉर्टंट ऑप्शन आहे त्याला डिकोड करून ठेवा, डिटेलमध्ये माहित असणं आवश्यक आहे. तर सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी सत्यशोधक समाज हे ब्रीद वाक्य राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, हा बघा रे, हा तर सिंपल आहे. अहिल्यानगर पोलीस 2024 चा प्रश्न होता. दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरामध्ये आहे? सगळ्यांना येते नागपूर. नागपूरमध्ये लक्षात ठेवा दीक्षाभूमी नावाचं स्थान आहे. आणि चैत्यभूमी जर विचारलं लक्षात ठेवा, चैत्यभूमी जर म्हटलं तर मुंबई, दीक्षाभूमी म्हटलं तर नागपूर. तर दीक्षाभूमी नागपूर, चैत्यभूमी मुंबई. आता दीक्षाभूमी का बरं लक्षात घ्या बघा, 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा जी इथे लक्षात ठेवा नागपूर या ठिकाणी घेतलेली होती. आणि तिथेच बघा दीक्षाभूमीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर दीक्षाभूमी जर म्हटलं तर नागपूर, चैत्यभूमी मुंबई. आणि दीक्षा कोणत्या तारखेला घेतली लक्षात ठेवा रे, 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती. तर त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस राहणार आहे. मी तुम्हाला सांगितलंय बाबासाहेबांचे वृत्तपत्र किती रे, 5. मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत असे 5 वृत्तपत्र त्यांचे राहणार आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे चला पुढे जाऊ. हा बघा, अहिल्यानगर पोलीस 2024 मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? कधी म्हटलं सगळ्यांना माहित आहे 3 जानेवारी. याचा अर्थ हे येत नाही, हे पण नाही, इथे पण नाही. बघा 3 जानेवारी 1831 सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे. जो लक्षात घ्या रे, राज्य बालिका दिवस. हा दिवस मित्रांनो बघा राज्य बालिका दिवस म्हणून जो आहे दरवर्षी आपण साजरा करतो महाराष्ट्र राज्यामध्ये. राज्य बालिका दिवस 3 जानेवारी 1831 सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे. भारतातल्या पहिल्या महिला स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका जरी म्हटलं सावित्रीबाई फुले. सिंपल प्रश्न आहे, 3 जानेवारी 1831 अहिल्यानगरला आलेला प्रश्न होता. हे असे प्रश्न सिंपल मध्ये सगळेच लोक सॉल्व्ह करतात. आता नागपूर SRPF 2024 जो आहे मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले जाते? लक्षात ठेवायचं आहे, आधुनिक भारताचा निर्माता म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखलं जाणार आहे? त्यांचं नाव आहे रे बघा, राजा राममोहन राय. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा राजा राममोहन राय बघा पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती ज्यांनी सती प्रथा बंद करण्यामध्ये महत्वाचा वाटा जो राहिलेला आहे ती व्यक्ती होती बघा रे राजा राममोहन राय. सती प्रथा बंद करण्यामध्ये लक्षात ठेवायचा यांचा मोठा वाटा जर राहणारी व्यक्ती म्हणजे राजा राममोहन राय. आणि राजा राममोहन राय यांनाच बघा आधुनिक भारताचा निर्माता या नावानं ओळखलं जाते. नागपूर SRPF 2024 यांची 2 संवाद कैमोदी आणि मिरतुल अखबार नावाचे वृत्तपत्र फेमस आहे. बघा रे सांगतो, पहिला आहे संवाद कौमुदी आणि दुसरं होतं मिरत उल अखबार. लक्षात ठेवा संवाद कौमुदी आणि मिरत उल अखबार नावाचे 2 वृत्तपत्र आहे. पहिल्या नंबरला संवाद कौमुदी आणि मिरत उल अखबार राजा राममोहन राय. सतीप्रथा बंद करण्यात महत्वाचा वाटा राहिलेली व्यक्ती म्हटलं तरी राजा राममोहन राय. आणि यांनाच बघा आधुनिक भारताचा निर्माता म्हणून ओळखलं जाते. तर आधुनिक भारताचा निर्माता म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखलं जाते? तर लक्षात ठेवा राजा राममोहन राय हे यांचं उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. नागपूर SRPF चा प्रश्न होता, महत्वाचा राहते. चला नेक्स्ट बघा पुढे चला. हा बघा अमरावती शहर पोलीस 2024 ला येऊन गेलेला आहे. इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य. बघा रे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य किंवा इंग्लंडमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय किंवा पहिले आशियाई व्यक्ती जरी विचारलं तरी लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी हे राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. बघा दादाभाई नौरोजी लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा निवडून जाणारे व्यक्ती जरी म्हटलं तर दादाभाई नौरोजी. यांच्या संघटना मी ऑलरेडी सांगितल्या 2. बघा रे पहिली लंडन इंडिया सोसायटी, सर्वात पहिल्या नंबरला लंडन इंडिया सोसायटी आणि नंबर 2 आहे रे ईस्ट इंडिया असोसिएशन. बघा 2 संघटना राहणार आहे. पहिल्या नंबरला लंडन इंडिया सोसायटी आणि ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी यांच्या वृत्तपत्र संघटना राहणार आहे. वृत्तपत्र विचारले तर 2. पहिलं वृत्तपत्र आहे व्हॉइस ऑफ इंडिया. पहिलं जर म्हटलं लक्षात ठेवा व्हॉइस ऑफ इंडिया आणि सेकंड आहे रे रास्त गुप्तार.
तर सेकंड जर म्हटलं तर राष्ट्रगुप्तार राहणार आहे. पहिल्या नंबरला व्हॉइस ऑफ इंडिया, त्यानंतर राष्ट्रगुप्तार. यांचा एक ग्रंथ सुद्धा आहे रे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. दादाभाई नौरोजी यांनी बघा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. यामध्ये पहिल्यांदा दंडोत्पन्न काढलं होतं 20 रुपये. आणि याच ग्रंथ त्यांनी बघा लुटीचा सिद्धांत मांडणारे व्यक्ती जरी तुम्हाला विचारलं तर दादाभाई नौरोजी यांनीच बघा लुटीचा सिद्धांत सुद्धा मांडलेला होता. तर लक्षात घ्या, दादाभाई नौरोजी इंग्लंडच्या संसदमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय सदस्य कोण? तर दादाभाई नौरोजी. संघटना 2 आहे बघा, लंडन इंडिया सोसायटी, ईस्ट इंडिया असोसिएशन. वृत्तपत्र म्हटलं तर 2, त्यात पहिला आहे व्हॉइस ऑफ इंडिया आणि राष्ट्रगुप्तार. आणि पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. इंग्रजांवर आर्थिक टीका मोठ्या प्रमाणात केलेली आहे. आणि लुटीचा सिद्धांत मांडणारे व्यक्ती जरी विचारलं मित्रांनो तरी दादाभाई नौरोजी यांनीच लुटीचा सिद्धांत जो आहे तो मांडलेला होता. तो महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट ठरते. चला पुढे जाऊ. हा बघा, मीरा भाईंदर शहर पोलीस 2024 ला जो आहे प्रश्न येऊन गेलेला आहे. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध यांनी परिषद भरवली. लक्षात घ्या रे, वीरा शिंदे. वीरा शिंदे यांनीच बघा मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध ज्यांनी परिषद भरवलेली आहे ते व्यक्ती म्हणजे वीरा शिंदे. ऑप्शन क्रमांक 3 वीरा शिंदेच राहणार आहे. आता बघा वीरा शिंदेचं एक मिशन सुद्धा आहे, तुम्हाला सांगितलं आहे डिप्रेस क्लास मिशन. डिप्रेस क्लास मिशनची स्थापना 1906 ला वीरा शिंदे यांनीच केलेली आहे. आणि देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरणारे व्यक्ती तरी म्हटलं तरी वीरा शिंदे. महर्षी कर्वे यांनी मी ऑलरेडी सांगितलं आहे SNDT महिला विद्यापीठ. बघा रे, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ किंवा SNDT महिला विद्यापीठ याची स्थापना करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि रमाबाई रानडे यांचा एक समाज जो राहिलेला आहे त्याचं लक्षात ठेवा, सेवा सदन. सेवा सदन याची स्थापना करणाऱ्या म्हटलं तर रमाबाई रानडे यांनी 1908 ला सेवा सदनची स्थापना केलेली आहे. तर सेवा सदन, रमाबाई रानडे, डिप्रेस क्लास मिशन, वीरा शिंदे, SNDT, महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि बघा देवदासी प्रथेविरुद्ध ज्यांनी आपला आवाज उठवलेले व्यक्ती आहे ते व्यक्ती म्हणजे बघा रे वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची सुद्धा स्थापना केली आहे. आणि देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरणारे व्यक्ती म्हटलं तरी वीरा शिंदे. ऑप्शन क्रमांक 3. 23 जर म्हटलं तुम्हाला 3 राहणार आहे. पुढे चला, नेक्स्ट जाऊ. हा बघा, जालना पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे, महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? सिंपल आहे रे, चैत्यभूमी. चैत्यभूमी कुठे आहे म्हटलं तर मुंबई. अत्यंत सिंपल स्वरूपाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचं नाव काय? तर चैत्यभूमी लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बघा महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेले आहे. 6 डिसेंबर 1956. आणि बघा बाबासाहेबांची समाधी स्थळाचं नाव जर म्हटलं तर चैत्यभूमी मुंबईला राहणार आहे. दीक्षाभूमी नागपूर. लक्ष द्या इकडे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा घेतली होती, 14 ऑक्टोबर 1956, तर दीक्षाभूमी जर म्हटलं तुम्हाला नागपूरला राहणार आहे दीक्षाभूमी. चैत्यभूमी मुंबई. त्यानंतर राजघाट. राजघाट बघा रे, महात्मा गांधी यांच्या समाधीचं नाव जर म्हटलं ते राजघाट राहणार आहे. कोणाची समाधी म्हटलं तर महात्मा गांधी. शांतीघाट जर म्हटलं लक्षात ठेवा, तर शांतीघाट जर म्हटलं तुम्हाला विचारलं जाऊ शकते शांतीघाट कोणाची समाधी आहे. तशा काही फेमस समाधी जसं वीरघाट, राजीव गांधी समाधी आहे वीरघाट, लक्षात ठेवा. पुढे जर म्हटलं बघा इंदिरा गांधी शक्तीस्थळ. शक्तीस्थळ जर म्हटलं तर इंदिरा गांधी यांच्या समाधीचं नाव राहते राजघाट. महात्मा गांधी चैत्यभूमी मुंबई. दीक्षाभूमी म्हटलं तर नागपूर. आणि इथे बघा बाबासाहेबांच्या समाधीचं नाव आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, तर चैत्यभूमी जे राहणार आहे. सिंपल प्रश्न आहे. जालना चालकचा जो आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे बघा, पालघरला तर आलाच. आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? तर खालीलपैकी कोणते व्यक्ती जे लक्षात ठेवा रे लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर लोकहितवादी सिंपल आहे, गोपाळ हरी देशमुख जे यांना लोकहितवादी या नावाने ते प्रसिद्ध राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख यांनाच आपण लोकहितवादी म्हणतो. महात्मा फुले बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांचा समाज ऑलरेडी बोललेला आहे, त्याचं नाव आहे रे सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर 1873 ला बघा सत्यशोधक समाजाची स्थापना
महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी हे त्याचं ब्रीदवाक्य राहणार आहे. पुढे गोपाळकृष्ण गोखले यांचा फेमस समाज आहे रे भारत सेवक समाज. लक्षात ठेवा, भारत सेवक समाज याची स्थापना करणारे गोपाळकृष्ण गोखले. कोणता समाज? भारत सेवक समाज. आणि बाळ गंगाधर टिळक. लक्षात ठेवा, बाळ गंगाधर टिळकांचे 2 वृत्तपत्र म्हणजे केसरी आणि मराठा. डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हटलं तरी लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेलं आहे. शिवजयंती किंवा गणेश उत्सव सुरू करणारे सार्वजनिक मध्ये ते सुद्धा लोकमान्य टिळक राहणार आहे. तर गोपाळकृष्ण गोखलेचा भारत सेवक समाज, महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक समाज 1873 आणि लोकहितवादी म्हणून बघा गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जाते. क्लिअर आहे. त्याचा बघा 25व्या नंबरचा प्रश्न जो आहे तो हाच होता. 5 पेक्षा अधिक वेळा पालघरला सुद्धा विचारला. लोकहितवादी म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तो गोपाळ हरी देशमुख यांनाच बघा रे लोकहितवादी या नावानं ओळखलं जाते. क्लिअर आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये जवळपास आपण 25 समाजसुधारकावर आलेले प्रश्न एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच क्वालिटी कंटेंट घेऊन आम्ही तुमच्यासमोर हजर राहणार. आणि अजूनही तुम्हाला कोणत्या टॉपिकला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही त्यावर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. थँक्यू सो मच.